नमस्कार मित्रांनो, ऑप्शन्स इन ॲक्शनमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण फिबोनाची रिट्रेसमेंटचा एक स्ट्रॅटेजी शिकणार आहोत की हे ऑप्शन बाईंगमध्ये खूप चांगलं वर्क करते. पण ऑप्शन बाईंगमध्ये आपल्याला कोणत्या स्ट्राईक प्राईसचे प्रीमियमवरती हे आपल्याला वर्क करायचं आहे. तुम्हाला सर्व गोष्टी सांगणार. आपल्याला कोणत्या स्ट्राईक प्राईस, आपल्याला इन द मनी, ॲट द मनी, आउट ऑफ द मनी, कोणते स्ट्राईक प्राईसमध्ये हे आपल्याला काम करायचं आहे. ही स्ट्रॅटेजी तुम्हाला सांगतो. ओके, हे आपल्याला निफ्टी 50मध्ये आपल्याला इन द मनीमध्ये काम करायचं. मी काय म्हणतो, ॲट द मनीमध्ये नाही, इन द मनीमध्ये काम करायचं. इन द मनीमध्ये डेल्टा 60 प्लस तुम्ही किती डेल्टा घेऊ शकता. ओके, इन द मनीमधला तुम्ही घेतला तर आपला जो स्पॉट प्राईस असतो म्हणजे निफ्टीचा इंडेक्स असतो त्याप्रमाणे इन द मनीमध्ये पण चार्ट सेम असतो. ओके, त्यात खूप मोठा प्रीमियम डिके होत नसतो. ओके, जसं इंडेक्सचा प्रीमियम मूव करेल तसं इन द मनीमधला बी स्ट्राईक प्राईस तसंच सेम टू सेम मूव करतात. ओके, थोडंफार 19-20चा फरक असू शकतो. ओके, इथं बघू शकतो की तुम्हाला एक रिट्रेसमेंटचं एक फंड सांगणार आहे तुम्हाला. ओके, स्विंग लो आणि स्विंग हाय टाकायचं आपल्याला सर्वप्रथम, आणि कुठल्या गोल्डन रूल्स आपण तुम्हाला सांगणार आहे त्या गोल्डन रूल्सला आलं तरच आपल्याला तिथं बाईंगचं संधी मिळालं तर आपल्याला तिथं बाईंग करायचं आहे. ओके, आणि छोटा स्टॉप लॉस घेऊन. ओके, हा स्विंग लो आपण घेतले आणि इथं हाय बघता तुम्ही, हा स्विंग हायचा स्विंग हायला आणून सोडला आपण. ओके, तुम्ही इथं बघू शकता की मित्रांनो, इथं 23, 38, 50, 68, 78 आपल्याला फक्त हे 3 लेवलला महत्त्व द्यायचं आहे. हे पहिला आहे 38%चा, दुसरा आहे 50, तिसरा 61. हे आपल्याला 3च वर्क करायचे आहे. 78 आणि 23 आपल्याला जास्त आला तर तिथं ट्रेड करायचं नाही. हे आपले 3 गोल्डन्स आहेत. सर्वात जास्त 50%चा आला तर रिट्रेसमेंटला आपल्याला ट्रेड करायचं. ओके, आता तुम्ही इथं बघू शकतात मित्रांनो, आपण इथं स्विंग लो आणि स्विंग हाय टाकलेला आहे. ओके, आता तुम्हाला इथं पेन्सिल घेऊन दाखवतो. ओके, इथं तुम्ही बघू शकतात की हा 50% आहे. तर बघू शकतात 50%, आणि हा काय केला, प्रीमियम प्राईस इथनं एक अपसाईडला गेला. ओके, अपसाईडला गेला, पुन्हा इथं काय केला, एक 23%ला पुन्हा सपोर्ट घेतला. आपल्याला इथं ट्रेड करायचं नाही, करू शकता तुमचा एक्सपिरियन्स बेस होते. ओके, पुन्हा 23%ला सपोर्ट घेतला, पुन्हा मार्केटनं वजन डबल टॉप बनवला. ओके, पुन्हा काय केलं, खाली आला, पुन्हा खाली येऊन काय झाला, 68%ला सपोर्ट घेतला. ओके, ही काम वर्क करतात असं काही म्हणत नाही. पुन्हा वरती गेला. ओके, पुन्हा वरती गेला, पुन्हा काय केला, पुन्हा खाली आला, आणि खाली आल्यानंतर काय झालं, इथं बघू शकतात की इथं रिस्पेक्ट केला पुन्हा. हे सर्व लेवलला रिस्पेक्ट केलेलंच आहे. ओके, रिट्रेसमेंट तुम्ही बघू शकतात की इथनं गेला वरती, इथं तुम्हाला अजून एकदा इथनं गेला, हाय मारला, आणि आपण रिट्रेसमेंट टाकलो हायवरती, आणि पुन्हा इथं 23% सपोर्ट घेऊन पुन्हा इथं एक चांगला वरती गेला. म्हणजे किती पॉईंट वरती गेला, हा 23% पासून तुम्ही बघू शकतात की ऑलमोस्ट 25 ते 26 पॉईंटचा वरती गेला. आणि आपला स्टॉपला त्याचा कॅन्डल कुठल्या कॅन्डलचा आहे वरती आपण एंट्री केलं आहे की ह्या कॅन्डलचा 14 पॉईंटचा स्टॉप लॉस, आणि वर 1:1 आपल्याला टार्गेट भेटलं. आणि स्कॅल्पिंगमध्ये तुम्हाला एवढंच एक्सपेक्टेड करायचं असतं. ओके, आणि स्टॉप लॉस पण तेवढंच एक्सपेक्टेड करायचं असतं. आणि दुसऱ्या साईडला बघू शकता की इथं पुन्हा आला, 38%ला आला, इथे ग्रीन कॅन्डलवाला, इथं तुमचं स्टॉप लॉस आहे, खूप छोटं स्टॉप लॉस आहे बघा तुम्हाला इथं 7-8-10 पॉईंटचा. त्याच्या अगेन्स्ट आपल्याला इथं 20 पॉईंट भेटले. आपल्याला इथं 1:2 भेटलं. आपलं 1:1 आल्यानंतर आपल्याला त्यामध्ये आपलं ट्रेलिंग स्टॉप लॉस ट्रेल करायचं आहे. ओके, म्हणजे ट्रेलिंग स्टॉप लॉस म्हणजे कसं, समजा तुमचा 10 रुपयाची स्टॉप लॉस असला. ओके, स्कॅल्पिंगमध्ये 1:1, 1:2 दोन्ही करतात. ओके, बरेच मोठे लॉटने करत असतात ते 1:1 होतात, आणि लॉस पण 1:1 होतात. 10 रुपयाचं प्रॉफिट, 10 रुपयाचं लॉस, या पलीकडे ते जास्त एक्सपेक्टेड करतात. ओके, आता तुम्ही इथं बघू शकता की 1:2 भेटला, म्हणजे आपल्याला 20 पॉईंट भेटले. आपलं जसं 10 पॉईंट वरती गेला, ओके, 10 पॉईंट वरती गेल्यानंतर 12-13 पॉईंट भेटले, तर आपल्याला काय करायचं, आपले पहिलं 10 पॉईंट म्हणजे आता इथं समजू शकता तुम्ही, इथं आपलं स्टॉप लॉस होता 9 रुपयाचा, म्हणजे आपलं एंट्री कुठे झालं 207 रुपये. आता प्राईस कुठे गेला, 238, म्हणजे आपला 220चा टार्गेट होता. ओके, 210, 200, जसं 220ला गेला, समजा 220ला गेला म्हणजे 10 पॉईंटचं टार्गेट, डायरेक्ट आपण काय करायचं, आपला स्टॉप लॉस कॉस्ट इथला उचलून डायरेक्ट 20 पॉईंट म्हणजे 220ला टाकायचं. जिथं वरती तेवढं परत जर समजा इथं 5-10 पॉईंटवर घ्यायचं, आपले 2-3 पॉईंट पुन्हा वरती टाकायचं. पण याचा तुम्हाला ॲप खूप फास्ट यूज करणं गरजेचं आहे. ओके, तुमचा ॲप स्लो असला किंवा तुमचा नेटवर्क इश्यू असला, मोबाईल हँग मारत असेल, तर तुमचं इथं खूप लॉस होऊ शकतो लगेच. यासाठी तुम्हाला खूप प्रिपेअर राहावं लागेल. ओके, ते सर्व झालं गोष्टी ठीक आहे. आता तुम्ही इथं बघू शकता की 38 पॉईंटला आला, पुन्हा काय केला, इथनं वरती गेला. ब्रेस घेतो.
इथं बघू शकतो की पुन्हा वरती गेला आणि पुन्हा इथं सपोर्ट न घेता डायरेक्टली तोडल्यानंतर काय केलं, पुन्हा इथं बघू शकतो की पुन्हा इथं 0.5ला रिस्पेक्ट केला व हा गोल्डन चान्स असतो, गोल्डन रन इथनं रिस्पेक्ट केला आणि इथे तुम्हाला बघू शकतो इथे ग्रीन कॅन्डल बनवला, पण इथे हाय तोडण्यात इथे 4-5 कॅन्डल कन्सोलिडेशन केला. ओके, इथं बघू शकता तुम्ही इथे 4-5 मिनिट कन्सोलिडेशन केला आणि इथं बघू शकता की याचा स्टॉप लॉस होता ऑलमोस्ट 13 ते 15 पॉईंटचा आणि त्याचं टार्गेट तुम्ही इथे बघू शकता की 1:4 1:5 तुम्हाला भेटलेला आहे. ओके, आणि इथे तुम्हाला सिंपल एक्झाम्पल सांगतो. समजा इथं आपला स्टॉप लॉस होता 13 पॉईंटचा. ओके, 12 ते 15 पॉईंटचा, 15 पॉईंट पकडा, इथं 15 पॉईंट इथे आला. ओके, 212ला गेल्यानंतर हा स्टॉप लॉस तुम्हाला उचलून डायरेक्ट इथं आणायचं तुम्हाला. ओके, त्याच्यावरती गेले ते बोनस म्हणून समजायचं आपलं. आता वरती गेला, आता इथं वरती गेला, समजा इथं आपलं टार्गेट 15 पॉईंट होतं, म्हणजे आपलं टार्गेट इथं संपला 212. ओके, आपण डायरेक्ट 212ला आणून ठेवणार स्टॉप लॉस. 212ला गेला, इथं किती गेला 238चा हाय मारला, 212 डायरेक्ट परत 220 225 असं करायचं. नंतर तुम्ही इथे बघू शकता की तुम्ही तसं सोल्ड केलं असतं तुमचा परत आलेला लॉस गेला असतं, कारण ऑप्शन डिके होतो. हे सर्व गोष्टी तुम्हाला पाहणे गरजेचं आहे. ओके, त्या अकॉर्डिंग तुम्हाला काम करायचं आहे. व्हिडिओ आवडल्यास आपला व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर नक्की आपल्या मराठी बांधवाला सपोर्ट करा, आपल्या चॅनलला ग्रोथ करा. आपण आत्ता सुरुवात केली. मी काय असं प्रोफेशनल एडिटर नाही आहे की मी सिम्पल रेकॉर्डिंग करतो आणि डायरेक्ट यूट्यूबवरती अपलोड करतो. ओके, जास्त मी असं कॉम्प्लिमेंट करत नाही, जे सिम्पल आहे ते तुम्हाला सांगतो. जास्त तुम्हाला कॉम्प्लिमेंट करायला गेलं तर तुम्हाला कळणार नाही. शेअर मार्केट असं आहे की तुम्हाला जेवढं सोप्या भाषेत कळेल तेवढं चांगलं आहे आणि जास्त गोष्टी आहे शिकण्यासारखं काहीच नाही. ओके, तुम्ही एक्स्ट्रा शिकत गेला तर तुम्ही कन्फ्यूज होता. जेवढा आपल्याला पैसा कमवायचा सोर्स आहे तेवढंच आपल्याला शिकायचं, बाकीचं गोष्टी डोक्यात घ्यायचं नाही. ओके, त्याने ते स्ट्रॅटेजिकल हिस्ट काहीच नसतं मित्रांनो. सर्व गोष्टी तुम्हाला कोर्ससाठी असे सर्व गोष्टी नवीन कन्सेप्ट घेऊन येतात. ओके, आता तुम्ही बघू शकता की मार्केटला साईडवेजला रेंज बाउंड मार्केट म्हणतात, तर रेंज बाउंड मार्केट हे साईडवेज मार्केट असतं. हे तुम्हाला असं नवीन शब्द येड्यात काढतात, बाकी काही नाही. ओके, एक आता CP म्हणजे CP म्हणतात तुम्हाला शिकवताना पुट कॉल युरोपियन, पुट म्हणजे पुट युरोपियन असं तुम्हाला काहीतरी नाही म्हणतात, पण काहीच नसतं मित्र. आपल्याला तसे देणं घेणं काहीही नसतं मित्रांनो. ओके, एवढं सिम्पल आहे. जास्त डोक्याला तर कुठली तरी स्ट्रॅटेजी पकडायचं आहे, छोटंसं स्टॉप लॉस घ्यायचा, टार्गेट आपलं 1:2 घ्यायचं, बस दिवसातनं 2-3 ट्रेड करायचं आणि एक्झिट होऊन जायचं आहे, बाकी जास्त काही करायचं नाही. ओके, असेच व्हिडिओ तुम्हाला पाहिजे तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि बेल आयकॉन ऑन करायला विसरू नका. ओके, असंच आपल्या चॅनल सपोर्ट करत राहा.